काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याविषयीच्या अपडेट्स आपण घेतो आहोत। दहशतवादी हल्ल्यामध्ये हैदराबादच्या आयबी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय। कुटुंबासमोर आयबी अधिकाऱ्याला गोळ्या झाडण्यात आल्या। दहशतवाद्यांचा आणखी एक क्रूर चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे। कुटुंबासह या आयबी अधिकाऱ्याला गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे आणि त्याच्यामध्ये 2 परदेशी नागरिकांचा देखील समावेश असल्याचं कळतंय। आणि पुन्हा एकदा जाऊया, आपल्याबरोबर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे आहेत। ढगे सर, ज्या प्रकारे या हल्ल्याची मोडस ऑपरेंडी दिसते आहे त्याच्या टायमिंग विषयी तुम्ही सांगितलं आणि इतर सगळ्या 3 टी विषयी सुद्धा आपण बोललात। मात्र आता हे सगळं घडून गेल्यानंतर आता काय आव्हान असणार आहे भारत सरकार समोर? नक्कीच आव्हान जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर असणार आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी सुद्धा बदलावी लागणार आहे। इमिजिएट जी ॲक्शन आहे नेमका आता आणि ज्या प्रकारचे इनपुट्स तुमच्याकडून त्या ठिकाणी येत आहेत की विदेशी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, एवढंच नाही, तुम्ही म्हणताय की एका आयबी अधिकाऱ्याचा सुद्धा जो आहे एक प्रकारे निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही आता जस्ट सांगताना जे आहे माझ्या डोळ्यासमोर एक चित्र त्या ठिकाणी आलं की 7 ऑक्टोबर 2023 ज्या प्रकारे हमासनं इस्रायलमध्ये घुसून अतिशय निर्घुणपणे त्या प्रकारे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली, हल्ला केली, काहीसा जो आहे तसाच प्रकार हा असा होतोय का? नरसंहार करण्याचा, बरोबर टार्गेटेडच अटॅक त्या ठिकाणी करण्याचा, त्या ठिकाणी जे आहे एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी अटॅक करण्याचा आणि बाकीच्यांना सुद्धा जे आहे निर्घुणपणे हत्या करण्याचा हा सगळा जो प्रकार जो आहे हा अत्यंत चीड आणणार आहे। आणि त्याच्या अनुषंगानं भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या जनमानसामध्ये जे आहे प्रचंड चीड आहे आणि त्या अनुषंगानं भारत सरकारनं सुद्धा जे आहे खमकी भूमिका घेणं हे आवश्यक आहे। इमिजिएटली आता आपल्याला बघावं लागेल की नेमका हा कॅज्युअल्टीचा आकडा दुर्दैवानं आणखी वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। किती लोकांचा मृत्यू होतो, किती जण त्या ठिकाणी जखमी होतात आणि त्यांना लवकरात लवकर जे आहे त्यांचा जीव वाचवणं, त्यांना ट्रीटमेंट देणं यासाठी जे आहे आपलं काम चालू आहे। दुसरं जे आहे सिक्युरिटी कॉर्डन ऑफ त्या ठिकाणी जे आहे ऑलरेडी झालेलं आहे, कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे। अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की 3 ते 4 बाजूने जे आहे सायमल्टेनियसली त्या ठिकाणी फायर झाला, म्हणजे हा फक्त 2 ते 3 अतिरेक्यांचा गट नसावा, 3 ते 4 बाजूने अशा प्रकारच्या बॅट टीम, म्हणजे पॉसिबिलिटी आहे की कमीत कमी 6 ते 8 अतिरेकी यामध्ये सामील त्या ठिकाणी असावे। तर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना पकडण्यात यावं हा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असावा। त्याही पलीकडे जाऊन आता तर हा हल्ला त्या ठिकाणी झाला, पण हे अतिरेकी आणि त्यांचे काही साथीदार जर आसपासच्या भागामध्ये असतील तर जम्मू आणि काश्मीरमध्ये असे हल्ले येणाऱ्या काळामध्ये पुन्हा होऊ नये यासाठी जे आहे सगळी सुरक्षा यंत्रणा चोख ठेवणं हे पुढचं आपलं त्या ठिकाणी चॅलेंज असेल। आणि हे झाल्यानंतर तडकाफडकी फक्त राजकीय विधान न करता किंवा जे आहे पॉप्युलिस्टिक काहीतरी त्या ठिकाणी भाषणं न देता खऱ्या अर्थानं आता जो आहे आपल्याला गेअर बदलावा लागणार आहे। चर्चेच्या माध्यमातून झालं नाही, माझ्या मते सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातूनही जे आहे काही अंशी हे शांत बसले। आता त्याच्या पलीकडे जाऊन मूळ त्यांचा जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे त्याच्यामधून ही सगळी कारवाई दहशतवादी त्या ठिकाणी करत असतात। आता चर्चेच्या माध्यमातून जर होत नसेल तर ज्याला आपण म्हणतो की सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता है तो वो टेढ़ी करनी पड़ती है, त्याच प्रकारे लष्कराच्या माध्यमातून खमक्या नेतृत्वाच्या माध्यमातून आता पाक व्याप्त काश्मीर विरुद्ध खमकी भूमिका घेणं, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे पाकिस्तान एपिसेंटर ऑफ टेररिझम आहे हे वेगवेगळ्या अनुषंगाने भारताने त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय ढगे सर। मी येतो